आय थिंक तन्वीला हे सांगायचंय. तन्वी मला बोललेली की जेव्हा ती किचन मध्ये काम करते तिच्या समोर कोण आलं ना पाहिजे आणि मी मुद्दामून तिच्या समोर जाते. तर मला हे सांगायचंय की तन्वी कोलते तुम्ही बिग बॉसच्या घरात आहे, स्वतःच्या घरात नाहीये. स्वतःची घरं घ्या आणि मग हे डायलॉग्स बोल. राकेश बापट कायमचे आय थिंक बिग बॉस मध्ये राहायला आलाय. त्यांना सांगा की 10 डब्बे नाही आता 20 डब्बे मागून घ्या, कारण तुम्ही आता दामादच आहे बिग बॉसचे. मी तुला आता काही घरातल्या सदस्यांचे फोटो दाखवणार आहे. सो तुला त्या फोटोला बघून काय बोलायचंय किंवा काय सांगायचं असेल तर बोलशील. हे तुझ्याकडे. अनुश्री प्लीज लक्झरी बजेट आणखीन एन्जॉय कर, रोज एन्जॉय कर. जेव्हा मिळेल सगळा तूच संपवून टाक. हे खूप छान गातात आणि एक संतूरचा टास्क झालेला ज्यात खूप छान गायलेला. तर मला यांचा आवाज फार आवडतो आणि खूप स्पॉन्टेनियस आहे. रुचिता एकदम टन 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 ते हा तिच्यासाठी वर्ड आहे. तर ती एकदम अशी उडते छोटेस केलं पण आता ती कंट्रोल करते. तर ते ती आहे. आयुषचा जो गेम आहे तो सुरू ठेवा. ज्यांच्याबरोबर खेळत आहेत ते पण सुरू ठेवा. टॅलेंट जो आहे तो बाहेर काढा. आणखीन करा, आणखीन एंटरटेनमेंट करा, हेच मी सांगेन. प्राजक्ता शुक्रे पण खूप सुंदर आहे आणि खूप छान गाते. गोड आहे एकदम, मुद्दे पण खूप चांगल्या रीतीने ठेवते. तर क्यूट आहे. तन्वी बोलते काय ते तो जिभेनी सोलते. आय थिंक तन्वीला हे सांगायचंय. तन्वी मला बोललेली की जेव्हा ती किचन मध्ये काम करते तिच्या समोर कोण आलं ना पाहिजे आणि मी मुद्दामून तिच्या समोर जाते. तर मला हे सांगायचंय की तन्वी कोलते तुम्ही बिग बॉसच्या घरात आहे, स्वतःच्या घरात नाहीये. स्वतःची घरं घ्या आणि मग हे डायलॉग्स बोला. दिव्या एकदम आय थिंक घराच्या बाहेर जेव्हा ती निघणार आहे ती एक सक्सेसफुल लीडर बनणारच. ती जे काय करेन प्रचार तिचा चांगला असेल. तर मी तिला ऑल द बेस्ट बोलते तिच्या फ्युचरसाठी. राकेश बापट कायमचे आय थिंक बिग बॉस मध्ये राहायला आलाय. त्यांना सांगा की 10 डब्बे नाही आता 20 डब्बे मागून घ्या, कारण तुम्ही आता दामादच आहे बिग बॉसचे. विशालला मी सांगेन की तुला पुन्हा संधी भेटलाय, प्रूव्ह कर आणि जे तुझं स्वप्न आहे ते पूर्ण कर. सागर कारंडे मी तर हेच सांगणार, खूप टॅलेंटेड आहे, खूप टॅलेंटेड आहे आणि त्यांचा टॅलेंट बाहेर आलाच पाहिजे आणि त्यांना जे अप्रिसिएशन पाहिजे लोकांपासून ते भेटलंच पाहिजे. प्रभूला मी सांगेन की त्याचा जे लोन आहे तो आता फेडला जाईल, कारण तो खूप चांगला गेम मध्ये करत आहे आणि त्याला पब्लिक पण पसंत करत आहे. तर ऑल लव्ह. रोशननी भांडी कंटिन्यू केली पाहिजे घासायला आणि त्यातनच आय थिंक ऑडियन्स कनेक्ट होत आहे. तर जे त्यांचं काम आहे ते सुरू ठेवलं पाहिजे आणि आय एम शुअर घराबाहेर ते पडेल तर ते ते काम करणार नाहीच आहे, कारण त्यांची प्रगतीच होणार आहे. तर ऑल द बेस्ट त्यांच्या फ्युचरसाठी पण. ओमकारला मी सांगेन की तू मॉडेलिंग आणि ऍक्टिंग सुरू ठेव. आय थिंक त्यांनी शोच्या नंतर आय थिंक मॉडेलिंग आणि ऍक्टिंग सिरियसली कन्सिडर केलं पाहिजे. आय थिंक त्याला मी हेच सांगेन. करण करण इथे असा का दिसतो? आय थिंक मी करणला हेच आहे की तू खूप चांगलं खेळत आहे. तुझे जे पॉलिटिक्स आहे जे तू तेच त्याच्या मनभूमीमध्ये जी रणभूमी त्याची चालली आहे ते तो गेम ऑन ठेवावा आणि तो चांगलं खेळत आहे. दीपाली ताई खूप सुंदर आहे, मांजरी सारखे दिसतात, सुंदर एकदम. त्यांच्या साड्या खूप छान आहे आणि माझा आणि त्यांचा खूप चांगला बॉन्ड आहे. तर मी घराबाहेर त्यांना नक्की भेटेन आणि ते पण गेम चांगला खेळत आहे, प्रेक्षक त्यांना पसंत करत आहे. आणि खरं तर एक जाताचा शेवटचा प्रश्न, वाईल्ड कार्ड म्हणून जायला आवडेल का? हे भगवान, हे मला हो नक्की नक्की मी जाईन वाईल्ड कार्ड बनून. मी एकदम वाईल्ड सारखी कार्ड बनून जाईन आणि आणखीन पेटवीन, अख्खं घरच पेटून टाकते. ठीक आहे झालं. पण थँक्यू सो मच सोनाली, की तू आम्हाला जेवढे दिवस होती तेवढे दिवस तू एंटरटेन केलं आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.